गणपती बाप्पासाठी स्पेशल उकडीचे मोदक, खूप इझी आणि टेस्टी रेसिपी आहे. चला मग आपण रेसिपी ट्राय करूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य आणि प्रमाण पटकन लिहून घ्या. त्यासाठी 2 कप तांदळाचं पीठ, 1.5 कप दूध घ्यायचंय, 1.5 कप पाणी, 1 कप खवलेला नारळ घ्यायचाय, विलायची, खसखस, अर्धा कप गुळ घ्यायचाय आणि गावरान तूप. नंतर आहे ना कढईमध्ये दूध पाणी गरम करा, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, गावरान तूप टाका आणि बॉईल झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये 2 कप तांदळाचं पीठ ऍड करा. मिक्स करा 5 मिनिटासाठी आणि गॅस बंद करून 15 मिनिटं वाफेवरती पीठ तसंच राहू द्या. आता आपल्याला सारण तयार करायचे. त्यासाठी कढईमध्ये तूप गरम करा, थोडीशी खसखस, खवलेला नारळ 1 कप भर, अर्धा कप भर गुळ ऍड करा त्याच्यामध्ये आणि विलायची पावडर मिक्स करा. तयार झाले तुमचं आता सारण. त्याच्यानंतर आपल्याला ना उकडीचं जे काही पीठ आहे ते मळून घ्यायचंय. त्याच्यामध्ये गरमागरम हाताला सोसेल असंच पीठ मळून घ्यायचंय. त्याच्यामध्ये सॉफ्टनेस यावं यासाठी मी ना त्याच्यामध्ये गावरान तूप ऍड केले आणि मस्त असा लोण्यासारखा मऊसूत असा गोळा तयार केलेला आहे. सिरियसली तुम्हाला सांगते, मी उकडीचे मोदक फर्स्ट टाइम ट्राय केलेत आणि सिरियसली खरंच खूप छान झालेली होती. ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा, लाईक करा. त्यानंतर काय केलंय, मी कढईमध्ये पाणी गरम केलेले, कारण की उकडीचे मोदक आपल्याला उकडून घ्यायचेत. नंतर त्याच्यावरती चाळण आणि ओला कपडा ठेवलेला आहे आणि मस्त असे 15 मिनिटं ना उकडून घेतलेले. सिरियसली खूप सुंदर झालेले होते उकडीचे मोदक. नक्की ट्राय करा. बाय.